युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय समितीतर्फे आज विधान भवनावर मोर्चा काढण्यात येत आहे। आपण बघू शकता त्यांच्या हातात फलक देखील सुद्धा दिसून येत आहे। शाळा समूहकरण, शिक्षकाचे बाजारीकरण, कंत्राट शिक्षक केली भरती, शाळेतील मुलांची झाली गळती, एक भरती एक पद, बेरोजगार शिक्षक हिताचे मत, असे फलक त्यांच्या हातात दिसून येत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही विधान भवनावर धडक मोर्चा काढत आहेत, काय तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या आहेत? मॅडम, गेल्या परीक्षाहून 6 महिने लोटलेले आहेत, निकाल लागून जवळपास 3 महिने लोटलेले आहेत। मात्र निकाल लागून कुठली या शिक्षक भरतीची कार्यवाही होत नाही। पण नवीन संच मान्यता धोरण 15 मार्च 2024 ला जो धोरण आलेला आहे, ते संच मान्यता धोरण म्हणजे इथल्या वस्ती तांडे गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते बंद करणारं धोरण आहे। इथलं शिक्षक जे आहेत त्यांना अतिरिक्त करणारं धोरण आहे। ते धोरण म्हणजे इथलं शिक्षण जे आहे खातं नष्ट करणार आहे। हे धोरण म्हणजे शिक्षक भरती बंद करणारं धोरण आहे। मुळामध्ये 2014 पासून शिक्षक भरती केवळ 2 वेळा झाली आणि इथे राज्यामध्ये जे काही कंत्राट शिक्षक आहेत 75,000 शिक्षक कंत्राट शिक्षक आहेत। पूर्ण शिक्षण क्षेत्र जे आहे कंत्राट शिक्षकांच्या खांद्यावर ओझ झालेलं आहे। त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की इथलं कंत्राट धोरण जे आहे ते पूर्ण नष्ट करावं। नुसत्या NEP धोरणाच्या गप्पा मारू नये। NEP धोरण म्हणजे धर्मात वाद लावणे नव्हे, तिसरी भाषा हिंदी सक्ती करणे। त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा झाला पाहिजे, इथल्या गोरगरिबांना 100% दर्जेदार शिक्षण मिळलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि नवीन संच मान्यता धोरणानुसार समूह शाळा, कमी पटांच्या शाळा बंद केल्या जातात, या कुठेतरी शाळा टिकल्या पाहिजेत। वंचितांचं शिक्षण टिकलं पाहिजे आणि ते समूहकरण जे काही शाळा केल्या जातात ते थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही धडक मोर्चा केलेला आहे। आणि सरकारकडे प्रचंड पैसा आहे, पण नको तिथे लाभाच्या योजनेला तो पैसा वापरला जातो। पण सरकारकडे शिक्षण विभागामध्ये केवळ 2000 कोटी रुपये नसल्या कारणाने या ठिकाणी हे नवीन संच मान्यता धोरण आलेलं आहे आणि गोरगरिबाचं शिक्षण या ठिकाणी त्याच्यावर गदा आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। तुम्ही या संदर्भात शिक्षक मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेट दिलेली आहेत का? नक्कीच, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यांना सदर 2 वेळा निवेदनानं मागणी केली। शिक्षण मंत्री दोन्ही, राज्य शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री यांना 5 वेळा निवेदनं दिली। आमचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे। आमदार आणि सरपंच किती लोकांना भेटलो काही माहिती नाही। म्हणून आता आमच्या संयमाचा अंत तुटलेला आहे। म्हणून अधिवेशनाच्या विधान भवनावर धडक मोर्चा हा घेतलेलो आहोत आम्ही। आम्हाला याच्यातनं ठोस जी आहे ती कार्यवाही पाहिजे। आमच्या ठोस ज्या मागण्या आहेत ती पूर्ण झाल्या पाहिजे। कंत्राट भरती रद्द आणि समूह शाळा रद्द करणं। नक्कीच आपण बघू शकता अनेक जे कर्मचारी आहेत ते इथे उपस्थित आहे, अनेक संख्येने उपस्थित आहे। विविध जिल्ह्यातून हे जे कर्मचारी आहेत ते इथे विधान भवनावर जे चाललेले दिसून येत आहेत। देशोन्नतीकरता मी स्नेहा भोगे, नागपूर।